I would like Ninatai to say something. Yeah, I've been thinking, actually everybody said everything. My role is a social activist, सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मला ह्याच्यात सगळ्यात मला पहिल्यांदा ॲक्च्युली या पद्धतीने जयप्रत मला अप्रोच झाला ते मला सांगावंसं वाटतं. मी एक कमर्शियल हिंदी फिल्म करत होते, चकाचक बसले होते आणि त्यांनी मला फक्त डॉक्टर लागूनचं थोडंसं फुटेज दाखवलं आणि त्यात जे ते ज्या पद्धतीने ते बोलत होते आणि आता डॉक्टरांचं खूप कामं मी पाहिलेली आहेत पण समथिंग द वे ही सेड इट आय न्यू दॅट इट वॉज डिरेक्टेड बाय द वे ही डिरेक्टेड हिम आणि मला ते भावलं. मग तरी मला स्क्रिप्ट दिलं आणि अगेन हे सांगणे न लगे कारण यू ऑलरेडी वन दी अवॉर्ड्स फॉर द स्क्रिप्ट अँड द संवाद म्हणजे फारच मोजकं उत्तम. इट इज नॉट द लेंथ ऑफ द रोल फॉर मी एव्हर. इट्स नेव्हर बिन दॅट. ह्याच्यात ती जी सामाजिक कार्यकर्ती आहे म्हणजे आपण एक ध्यास ठेवून कशात तरी उतरतो आणि आपण एक लढा चालू ठेवतो आणि तो लढा चालू असताना कदाचित एक नागरिक म्हणून किंवा एक स्त्री म्हणून किंवा एक स्वतः एक माणूस म्हणून तो जो ध्यास असतो तो कदाचित आपल्यालाच न पटणारा होऊ शकतो पण तरी सुद्धा आपल्याला पुढे जावं लागतं. ही एका सामाजिक कार्यकर्त्याची नेहमीची जी आपल्याकडे आहेत अनेक उदाहरणं आणि मला असं वाटतं त्यातूनच ते सगळं. बट यू स्टील हॅव टू कीप इट. यू हॅव टू कीप गोईंग. कारण आपण एकदा म्हटलेलं आहे की आम्हाला हे पटतं असं म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्याबरोबर जावं लागतं. आणि मला एक वेगळा मी चित्रपट संबंध पाहिलेला नाही म्हणून मी बोलत नव्हते ॲक्च्युली पण राजकीय सामाजिक पत्रकारिता सगळ्यामधले जी माणसं आहेत ती नागरिक सुद्धा आहेत ना एका देशाचे. त्याच्यातला जो त्यांचा तिढा आहे तो मला असं वाटतं ह्या चित्रपटाचा बेस आहे की एक नागरिक म्हणून श्याम जगदाळे काय विचार करतो आणि एक पत्रकार म्हणून त्याचं काय उचंबणा होते. तर व्हेरी इंटरेस्टिंग डेफिनेटली. सेकंडली ह्याचे जे लोकेल्स होते मी सगळीकडे मला तर आपण भयानक ठिकाणी केलेले आणि सगळे म्हणजे कॅन्डिड लोकेशन्स होते आणि त्याच्यामुळे खूप एक त्याला ऑथेंटिक सगळं स्वरूपच सगळं त्याचं ऑथेंटिक होऊन जातं. काहीच बनवलेलं नव्हतं. जे बनवलेलं होतं त्याच्यात जाऊन शूट केलेलं होतं. आणि आम्ही सिंग साऊंड केला. हो सिंग साऊंड तर म्हणजे दॅट्स अ ट्रीट ॲक्च्युली. कारण तो जो आपल्याला त्यावेळेला आपला जो आवाज असतो तो कधीच डबिंगमध्ये नंतर पुढे तुम्हाला रिक्रिएट नाही करता येत. संभाजी या सिनेमाची जी गीतं आहेत तर हा सिनेमा मूलतः एक राजकीय विधान करणारा सिनेमा आहे. अत्यंत वास्तववादी आणि जी सिनेमाची भाषा आहे त्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे. पण मला खास करून यातली जी अभिनय शैली आहे ती मराठीमध्ये मला कधी अगोदर दिसली नव्हती. हे सचिन असतील किंवा हे असतील सचिनची तर संपूर्ण अभिनय शैली पूर्णतः त्याच्यामध्ये मला वेगळी दिसलेली आहे. टबी आणि पारेख आणि आम्ही तिघांनी म्युझिक केलेलं आहे. आता तुम्ही म्युझिक ऐकलंय तर म्युझिकमध्ये पण खूप नवं एक्सपेरिमेंट आम्ही केलेलं आहे. म्हणजे फक्त असं फोक नाही आहे तर जे प्रस्तावित फोक आहे त्याच्यापेक्षा खाली फोक आहे अजून तळात आहे. तर ते फोक या निमित्तानं आलेलं आहे. आणि गीतांच्या बाबतीमध्ये सिनेमा जे स्टेटमेंट करू इच्छितो तर ती गाणी अगोदर प्रगतीशील चळवळीमध्ये मी गात होतो रस्त्यावर गात होतो आणि काही गाणी नवीन लिहिलेली आहेत. शंकर महादेवन यांनी गीत केलेलं आहे आणि बाकीची सगळी शंकर महादेवांनी खूप सुंदर मराठी गाणं केलं जे मी लिहिलेलं आहे. आपल्याकडे ह्याचं एक गझलकार आपला चंद्रशेखर सानेकर त्याने एक गाणं लिहिलेलं आहे. या सगळ्या ह्याची संगीताची शैली पण एकदम नवीन आहे आणि खास करून गीतलेखनाची शैली जी आहे चंद्रशेखर असेल किंवा मी असेल ही खूप नवीन आहे. त्यातलं एखादं गाणं जे आहे त्यातलं ज्याला राज्य पुरस्कार मिळाला त्या गाण्याचे बोल किंवा मी गाऊन दाखवतो. दंगलीच्या संदर्भातलं गाणं आहे. नाही हिंदू का मारला